बातमीपत्रात आता पाहूयात गल्लीपासून ते दिल्लीपर्यंतच्या ताज्या घडामोडींचा धावता आढावा। 18व्या लोकसभेचे पहिले अधिवेशन सुरू झालंय। प्रथम सभागृहात राष्ट्रगीत गायन झालं। त्यानंतर मागील सभागृहातील दिवंगत सदस्यांना श्रद्धांजली वाहण्यात आली। त्यानंतर पंतप्रधान मोदींनी लोकसभा सदस्य म्हणून शपथ घेतली। मोदींनंतर त्यांच्या मंत्रिमंडळातील लोकसभा खासदारांनी शपथ घेतली। जेव्हा शिक्षण मंत्री धर्मेंद्र प्रधान यांचं नाव शपथेसाठी पुकारलं गेलं तेव्हा विरोधकांनी नीट नीट शेम शेम असं म्हणण्यास सुरुवात केली। एनईटी पेपर हेराफेरी प्रकरणी विरोधकांनीही त्यांच्या राजीनाम्याची मागणी केली आहे। अधिवेशन सुरू होण्यापूर्वी संसदेत पोहोचलेले पीएम मोदी म्हणाले, देश चालवण्यासाठी सर्वांची संमती आवश्यक आहे। सर्वांना सोबत घेऊन चालायचं आहे। संविधानाच्या मर्यादा पाळून देशाला पुढे न्यायचं आहे। देशाला जबाबदार विरोधी पक्षाची गरज आहे। नवीन खासदार आज आणि उद्या संसदेत शपथ घेतील। तत्पूर्वी भाजप खासदार भर्तृहरी महताब यांना सोमवारी सकाळी 10 वाजता राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांनी प्रोटेस्ट स्पीकरची शपथ दिली। तत्पूर्वी भाजप खासदार भर्तृहरी महताब यांना सोमवारी सकाळी 10 वाजता राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांनी प्रोटेम स्पीकरची शपथ दिली। यावेळी संसदीय कामकाज मंत्री किरेन रिजिजू राष्ट्रपती भवनात उपस्थित होते। राज्यात दंगली घडवण्याचा भुजबळ यांचा डाव आहे असा गंभीर आरोप मराठा आंदोलक मनोज जरांगे यांनी मंत्री छगन भुजबळ यांच्यावर केलाय। तसंच त्यांनी आता राज्यातील सर्व मराठा नेत्यांना आरक्षणासाठी एकत्र येण्याचं आवाहन केलंय। आज छत्रपती संभाजीनगरमध्ये ते प्रसारमाध्यमांशी बोलत होते। राज्यात सध्या ओबीसी आणि मराठा आरक्षणाच्या मुद्द्यावरून मनोज जरांगे आणि छगन भुजबळ यांच्यातील संघर्ष विकोपाला गेलाय। आम्ही आधी आंदोलनाला बसलो, तिथं आमच्यापुढे दुसरं आंदोलन उभं केलं। मराठा समाजाचं आंदोलन कुणी भरकटवलं? भुजबळ यांचा राज्यात दंगली घडवण्याचा प्रयत्न आहे। भुजबळ हे राज्यात चिथावणी देत आहेत। या वयात मराठ्यांची नाराजी ओढून घेऊ नका, कारण तुम्ही कितीही एकवटले तरी मराठा समाजाची संख्या ही राज्यात 50% आहे, हे लक्षात ठेवा असा इशारा मनोज जरांगे यांनी भुजबळांना दिलाय। यावेळी मनोज जरांगे यांनी राज्यातील मराठा नेत्यांनाही आवाहन केलंय। ते म्हणाले, राज्यातील सर्वपक्षीय ओबीसी नेते हे त्यांच्या जातीचं आरक्षण वाचवण्यासाठी एकजुटीने उभे राहिलेत। त्यामुळे मी एकटा पडलो असून आरक्षणाअभावी मराठा जात संकटात सापडली आहे। आपल्या समाजाच्या लेकरांचं वाटोळं होऊ द्यायचं नसेल तर आपण सगळ्यांनी एकत्र राहिलं पाहिजे। सत्ताधारी पक्षातील मराठी नेते माझ्या बाजूने बोलत नाहीत, त्यांनी मला उघडं पाडलंय। आता तरी त्यांनी मराठा समाजाच्या बाजूने उभं राहावं असं मनोज जरांगे म्हणाले। राज्यातील मुस्लिम समाजालाही ओबीसीत आरक्षण देण्याची मागणी करणाऱ्या मनोज जरांगेंवर ओबीसी नेते तथा राज्याचे अन्न आणि नागरी पुरवठा मंत्री छगन भुजबळ यांनी सोमवारी जोरदार हल्ला चढवला। मुस्लिमांना ओबीसीत आरक्षण द्या अशी मागणी कोणी केली? त्यांना म्हणा, तुझा अभ्यास कमी आहे। तुला माहिती आहे का, 25 वर्षापूर्वीच मुस्लिम समाजातील या घटकांना, जे बागवान आहेत म्हणजे माळी, जे मणियार आहेत म्हणजे कासार, जे खाटीक आहेत म्हणजे कुरेशी, अशा ओबीसी घटकांना आरक्षण दिलेलं आहे। आणि त्यावेळेला स्वतः जे सिनेस्टार दिलीप कुमार यांनी त्याच्यामध्ये पुढाकार घेतला होता। ते माझ्याकडे आले, ते त्यावेळेला विलासराव देशमुख जे मुख्यमंत्री होते त्यांच्याकडे सुद्धा गेले, पवार साहेबांकडे गेले। आणि त्याच वेळेला जे इथला व्यवसाय आणि तिकडचा व्यवसाय त्याचं जे साम्य आहे त्या लोकांना मिळाले, आरक्षण दिलं आहे। त्यांना उगीच माहीत काही नसतं हो, काय बोलायचं म्हणून बोलायचं, कधी मुसलमानांना खुश करण्यासाठी, तर कधी धनगर समाजांना खुश करण्यासाठी, कधी वंजारी समाजांना खुश करण्यासाठी। त्याला म्हण, तू त्यांची काळजी कर, तुला एक अभ्यास करावा होता। महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीपूर्वी भाजपला जबर झटका बसलाय। माजी केंद्रीय मंत्री सूर्यकांता पाटील यांनी भाजपच्या सदस्यत्वाचा राजीनामा देत पुन्हा एकदा शरद पवार यांच्या नेतृत्वातील राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये परतण्याची तयारी केली आहे। त्यांचा आज किंवा उद्या पक्षप्रवेश होईल असा दावा केला जातोय। सूर्यकांता पाटील यांनी 2014 मध्ये भाजपत प्रवेश केला होता। सूत्रांच्या माहितीनुसार त्या सोमवारी शरद पवार यांच्या उपस्थितीत राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षामध्ये प्रवेश करतील। सूर्यकांता पाटील गत काही दिवसांपासून भाजपवर नाराज होत्या, त्यामुळे त्यांनी शनिवारी भाजपच्या प्राथमिक सदस्यत्वाचा राजीनामा दिला होता। या राजीनामा पत्रात त्यांनी मागील 10 वर्षात भाजपमध्ये खूप काही शिकल्याचं म्हटलंय। तसंच त्याबद्दल भाजपचे आभारही मानले होते। मी माझ्या प्राथमिक सदस्यत्वाचा तथा माझ्या हदगाव विधानसभा संयोजक पदाचा राजीनामा देत आहे। आपल्यासोबत गेल्या 10 वर्षात खूप काही शिकता आले। तालुक्यात बूथ कमिटीपर्यंत काम केलं। आपण दिलेल्या संधीसाठी मी आपली आणि भारतीय जनता पार्टीची अत्यंत आभारी आहे। मी आपला निरोप घेतेय। प्रत्यक्ष भेटीचा प्रयत्न केला, पण आपल्या व्यस्ततेमध्ये शक्य झालं नाही। कोणतीही कटुता मनात न ठेवता राजीनामा देतेय, तो स्वीकारावा ही नम्र विनंती असं सूर्यकांता पाटील यांनी भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांना लिहिलेल्या आपल्या राजीनामा पत्रात म्हटलंय।
सुप्रिया, तू खासदार म्हणून चालली आहेस, जनतेमुळे तुला संधी मिळाली हे लक्षात ठेव. शरद पवार यांनी मी पहिल्यांदा खासदार झाल्यावर मला हे सांगितलं होतं. आजही संसदेत प्रवेश करताना त्यांचं हे वाक्य आठवतं असं म्हणत शरद पवार गटाच्या खासदार सुप्रिया सुळे यांनी एक खास ट्विट केलंय. संसदेच्या अधिवेशनाला आजपासून सुरुवात होणार आहे. त्यापूर्वी शरद पवारांसह फोटो शेअर करत सुप्रिया सुळे यांनी आपल्या विजयासाठी कार्यकारी पदाधिकाऱ्यांचे आभार मानलेत. लोकशाहीचं सर्वोच्च मंदिर असणाऱ्या संसदेचे अधिवेशन आजपासून सुरू होत आहे. हे नवनिर्वाचित 18व्या लोकसभेचे पहिलेच अधिवेशन आहे. आपल्या बारामती लोकसभा मतदारसंघातील जनतेनं सलग 4थ्या वेळी निवडून देऊन मला लोकसभेत आपलं प्रतिनिधित्व करण्याची संधी दिली. ही माझ्यासाठी अतिशय मोलाची बाब आहे. कृतज्ञतापूर्वक हे नमूद करते की माझ्यावर मतदारांनी जो विश्वास टाकला तो सार्थ ठरवण्यासाठी मी सदैव कार्यरत आहे. मला आजही लक्षात आहे की जेव्हा मी 2009 साली 15व्या लोकसभेत पहिल्यांदा खासदार म्हणून पाऊल ठेवले तेव्हा आदरणीय पवार साहेब यांनी मला एक शिकवण दिली. ते म्हणाले होते की सुप्रिया, तू खासदार म्हणून चालली आहेस, गेट नंबर 1 आज जाऊन लोकसभेच्या पायऱ्या चढणार आहेस. एक कायम लक्षात ठेव की बारामती लोकसभा मतदारसंघातील जनतेमुळे तुला ही संधी मिळाली. दरवेळी पायऱ्या चढताना याची जाणीव ठेव. लोकसभा निवडणुकीत महायुतीला बांबू घातलाय, विधानसभेला बांबू आरपार जाईल असा हल्लाबोल ठाकरे गटाचे नेते संजय राऊत यांनी केलाय. 240 ते 275 खासदार कधी होतील हे मोदी शहांना कळणारही नाही. संसदेत आता मोदी आणि शहांचा आवाज घुमणार नाही अशी टीकाही त्यांनी केली आहे. नाशिकमध्ये ते प्रसारमाध्यमांशी बोलत होते. आता मोदी, शहा आणि त्यांच्या ईस्ट इंडिया कंपनीला कळेल विरोधी पक्ष काय असतो. ज्या विरोधी पक्षाला गेल्या 10 वर्षामध्ये चिरडण्याचा, दडपण्याचा प्रयत्न केला तो विरोधी पक्ष एक प्रचंड ताकद घेऊन संसदेमध्ये जातो. मोदी आणि शहांसमोर 10 वर्षात प्रथमच विरोधी पक्ष नेता असेल आणि तो त्यांच्या समोर पहिला वाकार बसलेला असेल. काँग्रेसचे 100पेक्षा जास्त खासदार, आम्ही सगळे मिळून 240, हे 240 चे 275 कधी होतील हे मोदी शहांना कळणार सुद्धा नाही. लोकसभा निवडणुकीमध्ये त्यांच्या महायुतीला आम्ही सगळ्यांनी मिळून तो बांबू घातलेला आहे. तो बांबू अजून निघालेला नाहीये. तो काढण्याचे ते प्रयत्न करतायत. त्याच्यामुळे त्यांना स्वप्नात सुद्धा बांबू बांबू दिसतो, एवढा आतमध्ये गेलेला आहे तो बांबू. आणि विधानसभेला हा बांबू आरपार जाईल हे लिहून घ्या. आणि याच बांबूचे फटके या सगळ्या गद्दारांना लोक रस्त्यावर मारतील. त्यांनी आता बांबूची त्यांना आठवण झालीच आहे. त्या बांबूचे खूप बाय प्रॉडक्ट्स आहेत असं म्हणतात ते, बरं का. आता या सगळ्या बाय प्रॉडक्टचे प्रयोग त्यांच्यावरती होणार आहेत. ऑलरेडी एक बांबू जो गेलेल्या लोकसभेला तो कसा काढावा, ऑपरेशन करून काढावा की खेचून काढावा फडणवीसांनी, की मोदी शाह त्यांना बांबू घालतायत. तर या आता बांबूवरती ते आता अभ्यास करतील आणि कदाचित त्यांना बांबूवरती अभ्यासावरती एखादी डिग्री मिळू शकते बोगस. पुण्यातील गोखले फर्ग्युसन रस्त्यावरील एका पबमध्ये अंमली पदार्थांचं सेवन केल्याचा दावा करणारी चित्रफीत समाज माध्यमात प्रसारित झाल्यानंतर रविवारी खळबळ उडाली. पोलीस आणि उत्पादन शुल्क विभागाचे नियम धुडकावून पहाटे 5 पर्यंत पब सुरू असल्याचा आरोप करण्यात येतोय. या प्रकरणी राष्ट्रवादीच्या शरद पवार गटाचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांनी राज्य सरकारवर टीका केली आहे. पुण्याची ओळख आता ड्रग्ज आणि पबचं माहेरघर झाल्याची टीका त्यांनी केली आहे. जयंत पाटील यांनी या संदर्भात एक ट्विट केलंय. ते म्हणाले, गेली काही वर्ष पुण्यात गुन्हेगारीनं उच्चांक गाठला असून देशभर गाजलेल्या ललित पाटील प्रकरणानंतर काल पुण्यात काही अल्पवयीन मुलांचं हॉटेलमध्ये ड्रग्ज सेवन करतानाचे व्हिडिओ व्हायरल झाल्यावर पुणे पोलिसांना जाग येऊन पोलिसांनी त्या ठिकाणी छापा टाकला. थोडक्यात काय तर पोलिसांना गुन्ह्यांची माहिती आता त्यांच्या खबऱ्यांकडून मिळत नसून ती सोशल मीडियावर मिळते असं जयंत पाटील म्हणाले. पुढे जयंत पाटील म्हणाले की अगरवाल पॉर्शेकार अपघात प्रकरणात तर थेट मुलाच्या रक्ताच्या जागी मुलाच्या आईचे रक्त बदलून ठेवण्यात आले. पैशांच्या जोरावर व्यवस्थेला कशा प्रकारे वाकवलं जातं याचं समोर आलेलं हे एकमेव उदाहरण आहे. लोकांच्या नजरेसमोर कधीही आले नाहीत असे हजारो प्रकार असावेत. विद्येचं माहेरघर अशी ओळख असलेल्या पुण्याची ओळख ड्रग आणि पबचं माहेरघर अशी होत असून यामागे सध्याच्या सत्ताधाऱ्यांचा नाकर्तेपणा जबाबदार आहे अशी टीका जयंत पाटील यांनी केली आहे. तसंच या प्रकरणी जयंत पाटील यांनी राज्य सरकारवर आरोप केलेत. पुणे शहर हे छत्रपती शिवाजी महाराज, महात्मा ज्योतिराव फुले, लोकमान्य बाळ गंगाधर टिळक यांचे शहर आहे. मूळ पुण्याची जगभर असलेली ओळख पुसून जाऊन हे शहर आज सत्ताधारी भाजप शिंदे गटाच्या सरकारमुळे बदनाम होतंय असं त्यांनी आपल्या ट्विटमध्ये म्हटलंय. कानडी माणूस उदार आहे, त्याचाच गैरफायदा घेतला जात असून कानडी न बोलणाऱ्यांची संख्या वाढतीये.
कानडी न बोलताही त्यांना कर्नाटकात राहता येतं असं वातावरण निर्माण झालं असं कर्नाटकचे मुख्यमंत्री सिद्धरामय्या यांचं म्हणणं आहे. मुंबईसह महाराष्ट्रातही नेमकी तीच स्थिती आणि सिद्धरामय्या यांनी कानडीच्या निमित्तानं महाराष्ट्रातील मराठी भाषिकांच्या व्यथेलाही तोंड फोडलंय असं सांगत ठाकरे गटानं सिद्धरामय्या यांची पाठराखण केली आहे. तसंच महाराष्ट्राच्या घटनाबाह्य मुख्यमंत्र्यात हे मराठी भाषेबाबत बोलण्याची हिंमत आहे का असा सवालही ठाकरे गटानं केलाय. तसंच कर्नाटकचे मुख्यमंत्री सिद्धरामय्या यांनी अचानक कानडी भाषा आणि अस्मितेचा गजर केलाय. त्यात वावगं काहीच नाही. कर्नाटकात कानडीशिवाय दुसरी कोणतीही भाषा बोलली जाणार नाही याची आपण काळजी घेतली पाहिजे असं मुख्यमंत्र्यांनी पुढे जाऊन सांगितलं असं मत ठाकरे गटानं व्यक्त केलंय. ठाकरे गटानं पुढे म्हटलंय की बंगळुरू सारख्या शहरात IT उद्योग मोठ्या प्रमाणात आहेत आणि देशभरातील तंत्रज्ञ तिथं कामासाठी येत जात असतात. काहींचं आता तिथं कायमस्वरूपी वास्तव्य आहे. प्रत्येकाची आपापली भाषा आणि संस्कृती आहे. त्यांच्या कामाची भाषा इंग्रजी, व्यवहाराची भाषा कानडी, पण मातृभाषा स्वतंत्र आहे. त्यामुळे कानडीच बोलली पाहिजे हा मुख्यमंत्री सिद्धरामय्या यांचा आग्रह अनाठायी आहे अशी भूमिका ठाकरे गटाने व्यक्त केली आहे. तसंच सिद्धरामय्या म्हणतात तामिळनाडू, आंध्र प्रदेश आणि केरळमध्ये केवळ त्यांच्याच मातृभाषेचा वापर सगळ्या गोष्टीसाठी केला जातो. त्यामुळे कर्नाटकातही सगळ्यांनी कानडीचाच वापर करायला हवा. कर्नाटकात फक्त कानडी भाषेतूनच बोलण्याची शपथ घेऊ असं सिद्धरामय्या यांनी ठणकावून सांगितलं. महाराष्ट्राच्या घटनाबाह्य मुख्यमंत्र्यात हे मराठी भाषेबाबत बोलण्याची हिंमत आहे का असा खोचक सवाल ठाकरे गटानं केलाय.